मागील 25 वर्षांपासून पैठण तालुका हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय. तब्बल 25 वर्ष संदीपान भुमरे हे या जिल्ह्याचे आमदार राहिले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे तालुक्यातील बाळासाहेब ठाकरेंचा मूळ शिवसैनिक कोणासोबत जातो हे या निवडणुकीत कळेलच. दुसरीकडे मनोज जरांगेंच्या भूमिकेवरही बरंच काही अवलंबून असणार आहे. तर ओबीसी उमेदवारही वंचितकडून लढण्याची शक्यता आहे. लोकसभेत मराठवाड्यातून भुमरे यांनी विजय मिळवत महायुतीची इज्जत राखली. मराठवाड्यातील शिवसेनेच्या या एकमेव विजयामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचं वजन आणखीन वाढलं. त्यामुळे पैठणमधून विलास भुमरे यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित होतं. विधानसभेच्या पैठण विधानसभा मतदारसंघात खासदार पुत्र विलास भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी 6 वेळा शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांनी इथे निवडणूक लढवली होती. त्यापैकी 5 वेळा ते विजयी झाले होते आणि त्यांनी एकनाथांचं पैठण हे शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं दाखवून दिलं होतं. 25 वर्ष विधानसभेत काम केल्यानंतर भुमरे यांना शिवसेनेने बढती देत छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची उमेदवारी दिली आणि तिथेही पहिल्याच प्रयत्नात भुमरेंनी विजयाचा झेंडा फडकवला. पैठण तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. तालुक्यात 3,08,698 मतदार आहेत. मागील निवडणुकीत संदीपान भुमरे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून दत्तात्रय गोरडे लढले होते. या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. मागील 5 वर्षांपासून तालुक्यात भुमरे विरुद्ध गोरडे हा संघर्ष सुरू आहे. तालुक्यात भाजपला जागा न सुटल्यास भाजपमधून बंडखोरी करून विकास आघाडी स्थापन करून निवडणूक लढवण्याची शक्यता डॉक्टर सुनील शिंदे यांची आहे. तर शिंदे सेनेकडून जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि चेअरमॅन विलास भुमरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. उद्धव सेनेकडून दत्तात्रय गोरडे, तालुका प्रमुख मनोज पेरे तर सचिन घायाळ यांनी उद्धव ठाकरे यांना मतदारसंघात आणून भव्य शक्ती प्रदर्शन केलं आहे. मराठवाड्यात 54 साखर कारखाने आहेत आणि त्यातले बहुतांश साखर कारखानदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2च पक्षातले आहेत. पैठणचा संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे गैरव्यवस्थापनामुळे हा कारखाना कोणाला तरी चालवायला द्यावा असे प्रयत्न पैठणचे नेते संदीपान भुमरे यांनी सुरू केले होते. अगदी गोपीनाथ मुंडे हयात असताना सुद्धा हा कारखाना अन्य कोणाला तरी चालवायला द्यावा असे प्रयत्न सुरू होते. मग भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी यात लक्ष घातलं आणि सचिन घायाळ यांनी हा कारखाना चालवायला घेतला. भाडे तत्वावर हा कारखाना चालवायला घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते गव्हाणीमध्ये मोळी टाकण्याचा कार्यक्रम सुद्धा झाला. तेव्हा या कारखान्याला गाळप परवानाही राज्य सरकारने दिलेला नव्हता. तेव्हा सचिन घायाळ यांचे भाजप नेत्यांबरोबरचे संबंध चांगले होते. आता त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या गटात साखर कारखानदार आता येऊ लागल्याचं चित्र आहे. मराठवाड्यात महायुतीचे दिग्गज गारत होत असताना सरकार विरोधातील लाटेत भुमरेंनी छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकत बाजी मारली. भुमरेंच्या लोकसभा लढवण्यामागे पैठण विधानसभेची जागा मुलगा विलास भुमरे याच्यासाठी मोकळी करणं हा प्रमुख उद्देश होता आणि तसा शब्द भुमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळवला होता. त्यानुसार काल जाहीर झालेल्या शिवसेनेच्या पहिल्या यादीत विलास भुमरे यांना पैठणची उमेदवारी जाहीर झाली. आता प्रतीक्षा आहे ती महाविकास आघाडीतील कुठला घटक पक्ष भुमरेंशी 2 हात करण्यासाठी मैदानात उतरणार. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार संजय वाकचौरे आणि विलास शेळके हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर अजित पवार गटाकडून आप्पासाहेब निर्मळ, काँग्रेसकडून माजी मंत्री अनिल पटेल, रवींद्र काळे, तालुका प्रमुख विनोद तांबे, कांचन कुमार चाटे हे सुद्धा इच्छुक आहेत. वंचित आघाडीकडून प्रकाश दिलवाले तर मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे केल्यास पवन शिसोदे, माऊली मुळे हे लढण्याची सुद्धा शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पैठणची जागा प्रतिष्ठेची केली आहे. संदीपान भुमरे यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा बदला उद्धव ठाकरे यांना घ्यायचा आहे. त्यामुळे पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी आहे. तर 2009 मध्ये शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांना पराभूत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने पुन्हा या मतदारसंघावर आपला दावा केलाय. अर्थात शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये ही जागा कायमच शिवसेनेने लढवली आहे. पक्षात फूट पडल्यानंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा मतदारसंघ सोडण्याची शक्यता कमीच आहे आणि आज न उद्या त्याबद्दलची स्पष्टता होईल. महायुतीतील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा
पैठणची जागा सोडवून घ्या अशी मागणी केली होती. मात्र भाजपच्या पहिल्या यादीत जेव्हा पैठण मतदारसंघाचं नाव आलं नाही तेव्हा या मागणीला फारसं गृहीत धरलं नाही हे स्पष्ट झालं. कामाला लागा असे आदेश प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या संभाव्य उमेदवाराला दिले होते. त्यानुसार विलास भुमरे यांनी पैठणमध्ये तयारी सुरू केली आहे. काल एकनाथ शिंदे यांनी पैठणमधून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. लोकसभा निवडणुकीत संदीपान भुमरे यांचा विजय झाल्याने पैठणमधील शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढलाय. आता विरोधक विलास भुमरे यांच्या विरोधात कसा डाव टाकतात? पैठणमध्ये मशाल आणि धनुष्यबाण यांच्यातील लढत चुरशीची होणार की एकतर्फी, की इथे धनुष्यबाण आणि तुतारी लढत होणार हे येणाऱ्या काळात कळेलच. पण तुर्तास तुम्हाला काय वाटतंय? पैठणचा हा किल्ला कोण जिंकणार हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.